संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। आज पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे इंडियन ऑइल पुरस्कृत आणि फिडे आयोजित चेस फॉर फ्रीडम परिषदेचे पुण्यात आयोजन करण्यात आले। दिनांक 19 जून ते 21 जून दरम्यान ही परिषद येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात पार पडणार आहे। फिडेच्या वतीने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनी या परिषदेचे आयोजन केले असून विविध ठिकाणी तुरुंगात असलेले जगभरातील बंदीवानांच्या पुनर्वसनासाठी बुद्धिबळ या खेळाचा कशा प्रकारे उपयोग करता येईल यासंबंधी जगातील विविध देशांमधून आलेले तज्ञ चर्चा करणार आहेत। या परिषदेदरम्यान अमिताभ गुप्ता, अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षण कारागृह विभाग, तसेच डॉक्टर जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय कारागृह विभाग, श्रीमती स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग, तसेच इंडियन ऑइल कंपनी लिमिटेडच्या रश्मी गोविंद, संचालक मानव संसाधन आणि फिडेचे सामाजिक आयोगाचे अध्यक्ष आंद्रे वेगुटलिन, नितीन सारंग यांच्यासह प्राधिकृत परदेशी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते। पाहूयात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी कार्यक्रम स्थळावरून घेतलेला आढावा। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे येरवडा जेल येथे आणि इथं आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय चेस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय सगळं इंटरनॅशनल चेस फेडरेशन तर्फे हे आयोजन करण्यात आलेलं आहे। इंडियन ऑइल पुरस्कृत व फिडे आयोजित चेस फॉर फ्रीडम परिषदेचं पुण्यात आयोजन झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथं आंतरराष्ट्रीय स्पर्धक सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि काही बंदिवान पण इथं चेस खेळणार आहे। मागच्या वर्षी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं आणि असं आपण पाहतोय की सर्व जे पोलीस महासंचालक आहेत अमिताभ गुप्ता यांच्या मार्फत हे आयोजन करण्यात आलेलं आहे। जे परकीय देशातील खेळाडू सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि हा सगळा माहोल आपण पाहतोय। ते आपण हे वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन आहे फिडे, जे ग्रँड मास्टर आणि इतर सगळ्या गोष्टी पाहतात, वर्ल्ड चॅम्पियनशिप जे ऑर्गनाईज करतात, त्यांच्या एक सोशल विंग आहेत आणि त्यांच्या एक एफर्ट आहेत की प्रिझनमध्ये आपण चेसला बढावा देऊ। 50 कंट्रीला ते चालू आहेत। त्याच्यात एक 2 वर्षामध्ये एकदा ते कॉन्फरन्स करतात। यावर्षी जे सेकंड चेस फॉर फ्रीडम जे कॉन्फरन्स आहे ते पुण्यातला होत आहेत आणि होस्टपैकी आपण आहेत येरवडा प्रिझन। आणि गेल्या वेळी तर आपला प्रिझनर्सनी गोल्ड मेडल जिंकला होता, त्याच्या पार्श्वभूमीने त्यांना कळलं की इंडियामध्ये फार टॅलेंट आहेत, म्हणून यावर्षीचे आपण केलेलं आहे, आपण होस्ट केलेलं आहे। इतर पण ऑर्गनायझेशन आहेत जसं इंडियन चेस असोसिएशन, महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि इंडियन ऑइल, हे सगळ्याच्या वतीने आपण केलेलं आहे। 2 दिवसाचे कॉन्फरन्स आहेत। पहिला 1.5 सेशन आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये हे आपला सुरुवात झालेली आहे। त्यांनी सगळे व्हिजिट केलेले आहेत, गांधी यार्ड आणि इतर ठिकाणी बिझनेस बरोबर त्यांचे ऑफिशियल चेस खेळत आहेत, पब्लिसिटी होणार आहेत, इन्करेज होणार आहेत आणि महाराष्ट्राचे सगळे प्रिझनमध्ये आणि स्टेप बाय स्टेप म्हणजे देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय सगळे प्रिझनमध्ये हे जे एक त्यांनी चळवळ सुरू केली आहे ते पसार होणार। वर्षी 4 गोल्ड मेडलिस्ट आता देखील हे बंदिवान या स्पर्धेत सहभागी आहे। साधारणतः किती बंदिवान स्पर्धेत सहभागी होतात? देखा, गोल्ड मेडल आपल्याला फार छान वाटतात, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की सगळे इन्व्हॉल्व झाले आणि त्या हिशोबाने आपण केलेलं आहे। आणि एक छोटेसं पाऊल गेल्या वर्षी आपण उचललं होतं की आपण पार्टिसिपेट केले आणि 1 वर्षामध्ये आपण कॉन्फरन्स आयोजित करतो आणि ते तुम्हाला स्टेप दिसेल की किती आपण छलांग मारलेलं आहे। किती बंदिवान मागचे होते? आणि नाही, भरपूर होते सगळेला। हे सुरुवाती जे बंदी गोल्ड मेडल जिंकले होते, तुम्ही जरा अभिजितला विचारून घ्या, त्यांना ते काहीच माहीत नव्हता चेसबद्दल। त्यांनी सुरुवाती जसं आपला भजन स्पर्धा होती तर आधी आम्ही ट्रेनिंग देतो, त्यांना रूल समजवतो आणि तिचे काही वेळ असेल ते ट्रेन झाले की मग गोल्ड मेडल पण आणतात। तर तसला प्रकार आहे। जे बंदिवान यामध्ये विनर होणार आहे हा, नाही, आम्ही गेल्या वर्षी जे आपले विनर होते त्यांना 90+30 डेज 120 दिवस एकूण आपण त्यांना रिमिशन दिला होता। पण रिमिशन तर एक आहेत, पण त्याच्याशिवाय सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हावं आणि ते महत्त्वाचे असतं। अनेक उपक्रम आपण आता स्पर्धा असेल शेवटी ते बिझनेस सजा संपल्यानंतर सोसायटीमध्ये जाणार आहे। निगेटिव्हिटी घेऊन गेले की परत पुन्हा काही नाही केस होऊन परत येणार आहेत। तर त्याच्यापेक्षा काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन गेले, केस तर असू शकतात हे मी मान्य करतो, सोसायटीत गेले, पण आपला एफर्ट त्याच्या कारण नील करता कामा नये। आपण पॉझिटिव्ह एफर्ट घेऊ आणि एक्सपेक्ट करू की आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल।
पाहतोय काही बंदिवान आहेत माझ्यासमोर, त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. त्याच्याबद्दल आम्ही जेव्हा 2021 पासून जेव्हा ही स्पर्धा आयोजित केली इथं, त्यावेळेस आम्हाला जेव्हा मी कारागृहात आलो पहिला, तेव्हा चेस हे आम्हाला माहिती नव्हतं की चेस काय चीज आहे. पण जेव्हा लोकांना बघून आम्ही खेळायला शिकलो. आम्ही दोघं भाऊ आहेत. मग आम्ही दोघं भाऊ शिकलो. मग दोघं भाऊ आम्ही खेळता खेळता, पण कधी कल्पना नव्हती की आम्ही या जगात किंवा देशात कधी ऑनलाईन चेस खेळू. आम्ही फक्त एक शिक्षा भोगत होतो आणि शिक्षा कसा निघन ह्यांनी आम्ही चेस टाइमपास म्हणून खेळत होतो. कधी विचार मनात नव्हता की आम्ही एवढ्या मोठ्या लेवलला स्पर्धा खेळू. आणि पण आता गुप्ता साहेबांनी तुम्हाला चालना दिली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथं खेळाडू आलेत बुद्धिबळासाठी, तर त्याबद्दल काय भावना आहे तुमच्या? त्यांच्या DIG साहेबांनी, ADG साहेबांनी जे आम्हाला सहकार्य केलं, आणि सहकार्याबद्दल बोलायचे गेलं तर त्यांनी खूप आम्हाला मध्ये प्रत्येक गोष्टीचे आम्हाला रूम दिले आहेत, चेसचे दिले, लॅपटॉप दिले आणि खूप साहित्य दिले आम्हाला, की जेणेकरून आम्ही चांगले खेळू आणि अनेक प्रत्येक दुसऱ्याही कैद्यांना चांगलं खेळण्याची मार्गदर्शन करू, अशी त्यांची उपचार होती. पुन्हा DIG मॅडम, आमचे सुप्रिटेंडेंट सरांनी तर खूप आमच्यासाठी कधी अवेळी कधी आले, आम्हाला सपोर्ट केले आणि चांगलं खेळा आणि कंटिन्यू हेच सांगत होते आम्हाला. तर हा असा आपण आढावा घेत होतो इंडियन ऑइल पुरस्कृत आणि फिडे आयोजित चेस परिषद. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, पुणे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.